नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे ऋषिकेशने एक जबरदस्त असा निर्णय घेतलेला आहे, पण त्याच वेळी नाना शुद्धीवर येतात आणि ऋषिकेश इकडे सुमित्राला म्हणतो की मला तुझ्याकडून वचन हवं आहे. आणि मग सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला वचन देते. ते नक्की वचन कोणतं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शुद्धीवर आलेल्या नानांनी सुमित्राचे डोळे उघडलेले आहेत. तर आता जानकीच्या मदतीला अवंतिका आल्यामुळं ऐश्वर्याचे भांडं फुटणार आहे. तर इकडे ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो की आई, मी तुला प्रत्येक वेळेस सांगायचा प्रयत्न करतोय, तू विचार कर ना, या घरामध्ये भांडणं कधीपासून लागत आहेत मला सांग ना. जेव्हापासून ऐश्वर्या या घरात आलेली आहे तेव्हापासून या घरामध्ये भांडणं लागत आहेत, पण तुला समजूनच घ्यायच्या नाही आहेत ग गोष्टी. तुला प्रत्येक वेळेस असं वाटतंय की जानकीच चुकीची आहे, जानकी चुकीचं वागत आहे, जानकीच सगळं करत आहे. पण आई, तू एकदा तरी विचार केलास का ग, हे सगळं कशामुळं होतंय, हे कुणामुळं होतंय, या गोष्टींचा विचार केलायस का तू. असं ऋषिकेश ऐश्वर्याला उद्देशून बोलत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं, इकडे लगेचच सुमित्रा म्हणते की तू ऐश्वर्यावर कशाला नाव घेतोस रे. जेव्हापासून तू आणि जानकी तुम्हाला दोघांना कळलं ना, तेव्हापासून झालेलं आहे हे सगळं. तेव्हापासून आपल्या घरामध्ये भांडणं लागत आहेत. आणि त्याचवेळी इकडे ऋषिकेश म्हणतो की आई, बास झालं आता. पण त्याचबरोबर सारंग पण हे सगळं ऐकत असतो. सारंग पण विचार करत असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. कारण खरंच असं आहे का, जेव्हापासून ऐश्वर्या घरात आलेल्या आहेत तेव्हापासूनच घरामध्ये भांडणं लागतात का, हा विचार सारंगच्या डोक्यात पण येऊ लागतो. सारंग म्हणतो की तसं जर असेल तर मला त्यांना जाब विचारलं पाहिजे. आणि मग इकडे ऋषिकेश सांगत असतो की आई, तुझ्या लक्षात येते का, गेली 10 वर्ष झालं जानकी या घरात राहते, आपल्या सगळ्यांबरोबर राहते, सगळ्यांसाठी किती काय काय करते, रणदिवेंचा मान जपण्यासाठी ती किती करते सांग ना. साधा तिच्या डोक्यावरचा पदर ती खाली पडू देत नाही. आणि तू आता सरळ आरोप करत आहेस. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्रच हे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे नानांच्या बाबतीतही इकडे निर्णय घेतला जातो. पण जानकीने तोपर्यंत आता खूपच मोठी गोष्ट केलेली असते. ती म्हणजे जानकीने ती साडी जी आहे ती ऐश्वर्याच्या रूममध्ये नेऊन ठेवलेली असते. आणि ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की आता मी आईंना दाखवणार आहे, तिची साडी होती, जी साडी नेसून त्या गारुड्याला तू भेटायला गेलेली होती, ती साडी मी तुझ्या रूममध्ये ठेवलेली आहे. आणि आता मी आईंना दाखवणार हे नेऊन की तू काय केलेलं होतं ते. जेव्हा ऐश्वर्याला जानकी हे सर्व सांगते तेव्हा मात्र ऐश्वर्याला कळायचं बंद होतं. तिचं अगदी ततफ पाहू लागतं. कारण तिला भीती वाटत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे मी काय बघते म्हणजे जानकी वरचढ ठरायला लागली माझ्या, असं तिला वाटत असतं. आणि मग ऐश्वर्या म्हणते की काहीही करून मला आता ती साडी जाळावी लागेल. कारण काहीही झालं तरी मला निर्णय घ्यावा लागणार आहे की हे सगळं कशामुळं होतंय, का होतंय, हे सगळं ती विचार करते. आणि मग ती साडी घेऊन ती जाळायला बाहेर जाते. जानकी मात्र बारीक लक्ष ठेवून असते. आणि जानकी सुमित्राला घेऊन येते आणि म्हणते, आई बघा बघा, ऐश्वर्याने कोणती साडी जाळली आहे. आई, तुम्ही बघताय का ऐश्वर्याने काय केलंय ते. अहो, तिनं साडी नाही आहे, तो पुरावा जाळलाय. म्हणजे जी साडी नेसून ती गारुड्याकडे गेली होती त्याला भेटायला आणि तिने माझं रूप धारण केलं होतं, तीच साडी तिनं आत्ता जाळायला गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते की आई, हे कसं शक्य आहे सांगा बरं. अहो, मी असं का करेल आणि मी का जाईल, मी का नानांच्या विरोधात जाईल. आणि नेमकी त्याच वेळेस तिथे अवंतिकाची एंट्री होते. अवंतिका म्हणते की तुम्ही हे करू शकता. ज्या अर्थी तू माझ्या सौमित्रला किडनॅप करून ठेवू शकतेस आणि इकडे सारंग भाऊजींसोबत लग्न करण्याचा विचार करू शकते, तर तू हे करू शकते. आणि ज्या क्षणी अवंतिका हे बोलते तेव्हा सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, अवंतिका काय बोलतेस तू हे. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. कारण लग्नाच्या वेळेस म्हणजे सारंग भाऊजींच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या वेळेस हिने सौमित्रला किडनॅप करून ठेवलं होतं. सौमित्र कसा बसा तिथून वाचलेला आहे आणि तेही जानकी वहिनींमुळं वाचलेलं आहे. नाहीतर सौमित्राची अवस्था खूप बिकट झाली असती. त्यावेळेस मात्र इकडे सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, खरं सांगतेस तू हे. तेव्हा अवंतिका सांगते की हो हो आई, मी खरंच बोलते, मी का खोटं बोलू. आणि मग अवंतिकाचे हे शब्द ऐकून इकडे सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. आणि सुमित्रा त्या क्षणी ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते. आणि मग लगेचच तिथे जानकी, ऋषिकेश सर्वजण असतात. आणि सगळेजण म्हणू लागतात की आई, तू आत्ता अवंतिकाने तुला सांगितलं तर तू विश्वास ठेवलास,
पण हीच गोष्ट जानकीने सांगितली असतीच तर तू विश्वास ठेवला नसता आणि त्यासाठी आता मी एक निर्णय घेतलेला आहे. जेव्हा इकडे ऋषिकेश हे बोलतो तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय बोलतोस ऋषिकेश तू हे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई, मी एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की मी आणि जानकी यापुढे या घरामध्ये राहणार नाही. जेव्हा ऋषिकेश हा त्याचा निर्णय ऐकवतो तेव्हा मात्र सुमित्रा रडायला लागते. सुमित्रा म्हणते की असं नको बोलू, माझं हृदय आहे तुम्ही दोघं, असं कसं कराल, मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. अरे मतभेद होतात, नातं म्हणलं की तेवढ्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण तुझ्या लक्षात येते काही, जेव्हापासून ऐश्वर्या आलेली आहे तेव्हापासून तू प्रत्येक वेळेस जानकीला अग्निपरीक्षा द्यायला लावत आहे. जानकीचा विचारच करत नाही तिच्या मनात काय वाटतं आहे, तिला काय वाटत असेल, तिचा मान सन्मान काय आहे. अगं तू तिच्याकडून चाव्या काढून घेतल्या त्याचं तिला वाईट नाही वाटलं, तिला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तू तिला सांगितलं की नानांच्या खोलीमध्ये जायचं नाहीस. या गोष्टीचा सगळ्यात जास्त तिला त्रास झालेला आहे. तुझ्या लक्षात येते काही. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो. ऋषिकेश म्हणत असतो की बाद झालं, यापुढं आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. आजीला तर खूपच आनंद झालेला असतो. आजी मात्र खुशच होत असते. आजीला असं वाटत असतं की बरं झालं, इतके दिवस झालं काही ही पीडा चाललेली आहे ते बरं वाटत आहे असं आजीला वाटत असतं आणि आजी खुशच झालेली असते. आणि आजीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ही चांगलीच गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आजी म्हणते की बरं झालं, म्हणजे फायनली आपला डाव सक्सेस झालेला आहे. मी आणि ऐश्वर्याने जे ठरवलेलं होतं ते तर फायनल झालेलं आहे असा विचार आजीच्या डोक्यात आलेला असतो. आजी मात्र जराही विचार करत नाही. आणि त्याचबरोबर इकडे आजीला खूपच आनंद होत असतो की एकदाचे हे चाललेले आहेत, हे दोघं असंही सावत्र आहेत असं आजीचं म्हणणं असतं. आणि आजी तशाच पद्धतीने बोलत असते, वागत असते. तिला जराही काही वाटत नाही. तिच्या लक्षातही येत नाही की हे सगळं चुकीचं आहे. मग आजी म्हणते की बरं झालं, चला काहीतरी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत आहेत. ही मात्र आजीला खूपच भारी वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सुमित्रा म्हणते की नाही, अजिबात तू या घराच्या बाहेर पाऊल टाकू शकत नाही. जानकी म्हणते की मी तुमची बायको आहे, या नात्याने मी सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकायला तयार आहे, पण मीही तुमची ही गोष्ट ऐकणार नाही. जोपर्यंत नाना बरे होत नाही तोपर्यंत मी या घराच्या बाहेर येणार नाही. नाना बरे होईपर्यंत, नाना शुद्धीवर येईपर्यंत मला इथेच राहावं लागणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अजिबात तुला या गोष्टीसाठी परवानगी मिळणार नाही. मी ठरवलेलं आहे, ज्या घरामध्ये माझ्या बायकोला मानसन्मान मिळत नाही त्या घरामध्ये मला राहायचं नाही, कारण प्रत्येक वेळेस माझ्या बायकोला अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे आणि ही गोष्ट मला सहन होत नाही असं ऋषिकेशने स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे लगेच सुमित्रा म्हणते की काय बोलतेस तू हे ऋषी. त्यावेळेस ऋषी सांगतो की हो, जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण काही झालं तरी प्रत्येक वेळेस तिथे अग्निपरीक्षा कोणाला द्यावी लागते, जानकीला. सगळ्यांच्या समोर जानकीला तिथे तोंडावर पडलं जातं. जानकीच्या बाबतीतच सगळं असं होत आहे. हे सगळं ऋषी बोलत असतो. ऋषीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी प्रत्येक वेळेस जानकीला प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या समोर सांगावं लागतंय की ती खरी आहे, तिनं काही केलेलं नाही आहे, ती खरी आहे, पण तुम्ही कुणीही तिचा जराही विचार करत नाही आहे. गेली 10 वर्ष झालं तिनं आपल्या घरासाठी काय केलेलं आहे. तेव्हा इकडे ऐश्वर्याला तर खूप आनंद झालेला असतो. हे तर चाललेले आहेत, ही गोष्ट तिला खूप भारी वाटत असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात नाना शुद्धीवर येतात आणि इकडे सुमित्रा म्हणत असते की जानकीचा जो मानसन्मान आहे तो तिला मिळेल, तिला घरामध्ये कुठलीही चुकीची वागणूक मिळणार नाही असं सुमित्राने ठरवलेलं असतं. आणि तसा शब्द तिने ऋषिकेशला दिलेला असतो. ऋषिकेशला ती वचन देते, त्याला मिठी मारते, रडू लागते की खरंच माझ्या लक्षात नाही आलं रे, मला माफ कर, माझ्याकडून चुकलं, मला कळलं नाही आहे, हे असं कसं होऊ शकलं असं म्हणत तिने हातापाया पडत असते आणि ऋषिकेशची माफी मागत असते. आणि त्याचवेळी नाना तिथं शुद्धीवर येतात आणि म्हणतात की जानकी आणि ऋषिकेश कुठेही जाणार नाहीत, या घरातून बाहेर जाणार आहे ती ऐश्वर्या जाणार आहे. आणि सुमित्राला धक्का बसतो. नाना तर पूर्णपणे शुद्धीवर आलेले असतात, नाना पूर्णपणे बरे झालेले असतात, नाना अगदी खणखणीत बोलत असतात. आणि नाना म्हणतात की आज मी शुद्धीवर आलेलो आहे तेही माझ्या मुलाला आणि माझ्या लेकीला वाचवण्यासाठी. माझ्या लेकीवरती वारंवार अन्याय झालेला आहे, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलेलं आहे, तिला चुकीच्या पद्धतीनं वागवलं गेलेलं आहे, म्हणून आज मी शुद्धीवर आलेलो आहे, तो माझ्या लेकीसाठी आलेलो आहे असं नाना बोलत असतात. आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नानांचं असं म्हणणं असतं काही झालं तरी या घरातून बाहेर जाणार आहे ती फक्त आणि फक्त ऐश्वर्या जाणार आहे आणि तिची हकालपट्टी तर केलीच जाणार आहे.
सारंग, आता तर तुला सत्य कळेल आहे ना, आता निर्णय तुला घ्यायचा आहे, असं नाना सारंगला सांगत असतात. आणि सारंग मात्र पाहतच राहतो, कारण ऐश्वर्याचं विंग आता फुटलेलं असतं आणि जानकीच्या मदतीला अवंतिका आलेली असते. अवंतिका आणि जानकी दोघी मिळून ऐश्वर्याची वाट लावणारच आहेत, पण त्यासाठी ऐश्वर्या घरात तर राहिली पाहिजे ना. तर नक्की आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढताना इकडे काय निर्णय असणार आहे, नक्की आपला सारंग काय निर्णय घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.